बिहार राज्यातील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात सहभागी झाले होते। पाहूया आंदोलकांच्या मागण्या काय होत्या। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे सर्व डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी हे जनआक्रोश मोर्चाचा संबंध भारतात केला आणि त्या माध्यमातून संबंध भारतामध्ये जनआक्रोश मोर्चे निघाले आणि ते यशस्वी झाले हजारोच्या आणखी लाखोच्या संख्येने। परंतु आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस असल्याने माननीय मुख्यमंत्री यांचा दिवसभर म्हणजे 4 वाजेपर्यंत दौरा होता। त्या दौऱ्याचं निमित्त साधून पोलीस प्रशासनाने आम्हाला 17 तारीख सोडून इतर कुठलीही तारीख सांगा म्हणून आम्हाला सांगितलं होतं। त्याच अनुषंगाने आम्ही 17च्या ऐवजी 18 तारखेला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा महानगर शाखा तसेच भारतीय बौद्ध महासभा पूर्व जिल्हा अरविंद कांबळे, मी महानगर जिल्हा अध्यक्ष रमेश बनसोडे व तसेच मागण्या अशा आहे की आमच्या 3 मागण्या प्रमुख आहेत। एक मागणी आहे महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात म्हणजे भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात यावं आणि 1949चा जो कायदा आहे ज्या कायद्यानुसार त्या ट्रस्टीचा चेअरमन हा बौद्ध नाहीये, केवळ हिंदू आहे। बाकी 4 हिंदू 4 बौद्ध घेतले त्याने एक नामधारी आणि समाधाना करता, परंतु निर्णय प्रक्रिया तिथला जिल्हा अधिकारी कलेक्टर हा घेतो। त्यामुळे तो कायदा रद्द करून संपूर्ण बौद्ध विहार हे जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावा अशी भारतीय बौद्ध महासभेची मागणी आहे। आणि दुसरी मागणी आहे मध्य प्रदेशातील जे महू जे गाव आहे जे बाबासाहेबांचं जन्मस्थान आहे ते आजही लष्करांच्या ताब्यामध्ये आहे। लष्करांच्या नियमाप्रमाणे सर्व काही तिथं विधी होतात। तर आमचं म्हणणं आहे भारतीय बौद्ध महासभेचं ते दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या ताब्यात देऊन ते बौद्धांच्या स्वाधीन करावं। तसेच तिसरी मागणी आहे नागपूरची, तुम्ही गेले बघत असाल 40 वर्षापासून त्या दीक्षाभूमीचा किती बट्ट्याबोळ केला आहे, व्यवस्थित असं प्रशासन नाही। आमची अशी मागणी आहे की जो 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्मांतराचा सोहळा 5 ते 10 लोकांच्या माध्यमातून घडून आणला तो बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेच्या अधिपत्याखाली ते कार्यक्रम झाला होता। परंतु तत्कालीन पुढाऱ्यांनी तो वगळून स्वतःच्या नावावर करून घेतला। कृपया त्यांना तिथून त्यांच्या स्वयं घोषित घराण्याची कार्यकारिणी रद्द करून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या ताब्यात नागपूर दीक्षाभूमी द्यावी अशा 3 मागण्या आमच्या आहेत। आणि त्याच अनुषंगाने आम्ही औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं आम्ही हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून माननीय अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे। आणि त्या निवेदनाची यशस्वीता करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांना हे निवेदन पाठवावं। तसं आजच आम्ही माननीय राष्ट्रपती, माननीय प्रधानमंत्री, माननीय बिहारचे मुख्यमंत्री, माननीय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या साईच्या साई मान्यवरांना पत्र आम्ही देणार आहोत ईमेलद्वारे। आणि तसेच एक प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोकुळदास पास्टा रोड आमचे सर्व डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना सुद्धा आम्ही एक प्रत देणार आहोत। ते पण मुक्त झालंच पाहिजे, आमच्या ताब्यात दिलंच पाहिजे आणि जे बौद्ध गयाचं जो विहार आहे ते पण आमच्या ताब्यात मिळालंच पाहिजे। आमचं पुढे असंच पाऊल राहील, आम्ही जाऊ, आम्ही मोर्चा काढू, आम्ही नेऊ तिथपर्यंत। आमच्या मागण्या आमच्या अस्तित्वाच्या लढाई आहे। आमची धरोधर आमच्या ताब्यात असावं, आमचे हक्क आम्हाला मिळावे, आमचा अधिकार आम्हाला पाहिजे। आणि 1949चा कायदा रद्द करावा आणि महाबोधी विहार मुक्त करावे हिंदूच्या ताब्यातून आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावे। आमची नेमकी मागणी अशी आहे की महाबोधी महाविहार हे 1949चा कायदा त्या अंतर्गत त्या महाविहार कमिटीवरती 4 हिंदू 4 बौद्ध आणि एक तिथले जिल्हाधिकारी अशी ती कमिटी आहे।
वास्तविक पाहता भारतामध्ये कलम 25 नुसार त्या त्या धर्माचं अस्तित्व त्या त्या विहारावरती त्या त्या मंदिरावरती असायला पाहिजे, परंतु भारतामध्ये ही एकमेव अशी केस आहे की इथे बौद्धांच्या विहारावरती हिंदूंचा कब्जा आहे. तो कब्जा हटवण्यासाठी आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी हा संपूर्ण निर्णय घेऊन जनाक्रोश मोर्चा काढण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. आमची प्रमुख मागणी आहे की बौद्धांचं जे महाबोधी विहार आहे बिहारचं ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं, विशेष करून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ताब्यात मिळावं अशी आमची प्रमुख मागणी आहे. सगळे दलित नेते आणि बौद्ध जे खासदार आमदार आहेत ते या विषयावर शांत आहेत, सत्तेतून बसलेले आहेत, डीएमटी ऍक्ट वर ते बोलायला तयार नाहीयेत. कसं बघताय तुम्ही, त्यांना इशारा काय द्याल? या अनुषंगाने आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांनी अगोदरच्या विषयाच्या संदर्भामध्ये जाहीर आवाहन केलेलं आहे. कारण महाबोधी महाविहारावरती दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा रीतसर अधिकार मिळतो आहे. आम्ही त्या जे काय आमचे प्रस्थापित नेते मंडळी आहेत त्या नेते मंडळीपेक्षा बाबासाहेबांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतातील तमाम बौद्धांसाठी दिलेली आहे, म्हणून आम्ही त्यांना आमचेच समजतो. परंतु त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने आमच्या या आंदोलनाला सहभाग नोंदवावा, अन्यथा त्यांचा निर्णय ते घेतील. या अनुषंगाने आमचं शिष्टमंडळ या संदर्भामध्ये निर्णय घेईल आणि त्यानुसार आम्ही संपूर्ण भारतभर पुढची जी आमची रणनीती असणार आहे ती आम्ही पुढे निश्चित करणार आहोत.